तरुणाईने एकत्रित येऊन समाजातील वाईट गोष्टींचा नाश करण्याचा संदेश दिला आहे। महाराष्ट्रात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी एक विशेष उत्सव साजरा केला जातो, त्याला मारबत मिरवणूक म्हणतात। याच परंपरेनुसार अमरावतीच्या धामणगाव रेल्वेमध्येही एक भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्यात महागाई, बेरोजगारी आणि रोगराईचा अंत करण्याची प्रार्थना करण्यात आली आहे। अमरावतीच्या धामणगाव रेल्वेमधील आपण हे दृश्य बघितले, जिथे युवकांनी मोठ्या उत्साहात मारबत मिरवणूक काढली आहे। ही मिरवणूक इतर मिरवणुकींपेक्षा वेगळी होती, कारण ती केवळ मनोरंजनासाठी नव्हती, तर त्यात एक महत्त्वाचा सामाजिक संदेश होता। पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी जुन्या परंपरेनुसार घराच्या कोपऱ्यात ठेवलेल्या पळसाच्या फांद्या काढून त्या गावाबाहेर जाळल्या जातात। त्याच परंपरेचा भाग म्हणून मोहम्मदपुरा येथील तरुणांनी एक अवाढव्य मारबत तयार केला। हा मारबत म्हणजे समाजातील नकारात्मक गोष्टी जसे की महागाई, बेरोजगारी आणि रोगराई यांचे प्रतीक होता। ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक मोहम्मदपुरा, नवरंग चौक आणि शिवाजी वाडमधनं काढण्यात आली। या मिरवणुकीचा उद्देश खूप स्पष्ट होता, जाएगे मारबत, घेऊन जा देशावरचे सर्व संकट। युवकांनी मोठ्या मेहनतीने हा मारबत तयार केला आणि हजारो नागरिक यात सहभागी झालेत। शहरात आणि देशात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी याकरिता प्रार्थना करण्यात आली। ही मिरवणूक गावाबाहेर नदीकाठी पोहोचली, जिथे हा भव्य मारबत जाळण्यात आला। अग्नी देऊन त्यांचे दहन करताना नागरिकांनी सर्व संकटाचा नाश होण्याची मनोकामना केली। या अनोख्या मारबत मिरवणुकीला पाहण्याकरिता लोकांनी मोठी गर्दी केली होती आणि युवकांनी देखील दिलेला हा सामाजिक संदेश प्रत्येकाच्या मनात घर करून गेला। दरवर्षीप्रमाणे यंदाही पण वार्ड क्रमांक 1 मधून मातंग समाज व इतर समाज मिळून हे भव्य एक मारबतची एक मिरवणूक काढण्यात आली। त्या मिरवणूकचा उद्देश म्हणजे भारतावर जो कोरोना संकट आलेला आहे, जो विषाणू पसरलेले आहे, जो नवीन आज पक्षी नाही आहे, त्याचे जो विषाणू पसरलेले आहे हे पूर्ण नष्ट हो आणि आपल्या शेतातले जे कीटकनाशक हे आहे ते आहे, फवारे खूप महाग झाले आहे, ते वावरातले पूर्ण कीटकनाशक हे मारबतद्वारे जावो आणि आमच्या सर्व मित्रमंडळीच्या तर्फेने आणि ह्या भारतातली एक जो महंगाई आहे ते हे मारबतच्याद्वारे नष्ट व्हावं। जो पेट्रोल पाण्यात महंगाई वाढली आहे ते नष्ट ह्या मारबतच्याद्वारे व्हावे आणि भारत सरकारचे जे भी आपल्यावाल्या दुश्मन आहे, जो भी आज आपल्या भारतावर जो लोक आपल्यावर प्रभाव करत आहे ते मारबतद्वारे नष्ट व्हावं असं आमची वार्ड क्रमांक 1 तर्फे इच्छा आहे, अशी हे मारबतले आमची सांगता आहे। धामणगाव रेल्वेमधील युवकांनी एका जुन्या परंपरेला आधुनिक रूप देत समाजातील वाईट गोष्टींचा नाश करण्याचा संदेश दिला आहे। हा भव्य मारबत उत्सव केवळ एक मिरवणूक नव्हता, तर समाजाला एकत्रित आणण्याचा आणि सकारात्मकतेचा प्रसार करण्याचा एक प्रयत्न होता।